नंदुरबार जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी, अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला। वाळू माफियांनी सरकारी अधिकाऱ्याला लाकडी दांड्याने बेदम चोपले, रवींद्र घोडके गंभीर जखमी। नंदुरबारच्या वावत परिसरात खळबळ, कारवाई करू नये म्हणून मंडळ अधिकाऱ्याला धमकी। सरकारी कामात अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न, डंपर चालकावर गुन्हा दाखल। मंडळ अधिकाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ आला समोर। बेटा तू हे नको करू बरं का। केस करशील, दुसरं काय करशील? नंदुरबार जिल्ह्यातील वावत परिसरात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्यावर डंपर चालकाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मंडळ अधिकारी रवींद्र घोडके यांनी विनापरवाना वाळूने भरलेला डंपर अडवला असता चालक आणि त्यांच्यात तीव्र वाद झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। डंपर चालकाने कारवाईच्या रागातून घोडके यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली। या हल्ल्यात घोडके गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। माझे नाव रवींद्र संतोष घोडके, मंडळ अधिकारी आष्टे म्हणून नंदुरबार तहसील कार्यालय येथे कार्यरत आहे। दिनांक 3/2/2026 रोजी मान्य तहसीलदार यांच्या आदेशानुसार आम्ही वाहन तपासणीसाठी भोवणे या साईडला गेला असता वावत ढंढाणी या रस्त्यावर एक वाळूचे डंपर आढळून आलं। ते आम्ही थांबवलं तर त्याचं ड्रायव्हरला विचारल्यावर त्याच्यात वाळू आहे बा असं त्यांनी कळवलं आणि मग आम्ही त्याला पावती वगैरे या संदर्भात विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलीही रॉयल्टी वगैरे काही आढळून आलेलं नाही। त्यानंतर त्या ड्रायव्हराने मालकाला फोन करून तिथं बोलून घेतलं। त्यावेळेस 2 जण त्यावेळेस टू व्हीलरवर आले ते आणि मग त्यातल्या एक जणाने राहुल पाटील म्हणून असं त्याचं नाव कळलं आहे, त्याने गाडी वाळूचं डंपर तिथंच उलटं केलं त्यांनी। त्यावेळेस मी व्हिडिओ करत असताना राहुल पाटील हा त्या साईडने किन्नर साईडला जाऊन एक दांडका काढून आणला आणि त्याने डायरेक्ट माझ्यावर प्राणघाती हमला केलेला आहे। त्यात वाळू वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार।